आता एक मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं कळतंय। त्यांच्या ओएसडी मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केलाय, मात्र दोघांचा संवाद होऊ शकला नसल्याची माहिती मिळते। प्रशांत जगताप आज मुंबईमध्ये दुपारी 12:30च्या दरम्यान निर्णय घेणार असल्याचं देखील कळतंय। एकीकडे आपण पाहतोय प्रशांत जगताप हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं कळतंय, मात्र या दोघांचा संवाद होऊ शकला नाहीये। आज दुपारी 12:30 नंतर प्रशांत जगताप निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि त्यातच ते काँग्रेसच्या वाटेवरती आहेत असं म्हणताना काल रात्री उशिरा त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला। 9 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली आणि आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांनी देखील ओएसडी मार्फत प्रशांत जगतापांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकली नाहीये, मात्र ओएसडी मार्फत एक निरोप प्रशांत जगतापांना जो आहे तो एकनाथ शिंदेंनी पोहोचवलाय। प्रशांत जगताप सध्या मुंबईत आहेत। खरं तर ते काँग्रेसमध्ये जाणार का इतर पक्षाचा निर्णय घेणार किंवा पुणे महापालिका अपक्ष लढणार का, हे सगळे प्रश्न आहेतच। पण खरं तर आधी उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केलाय, आता एकनाथ शिंदेंनी संपर्क केलाय, ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत। आता प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे की दुपारी 12:30 ते 1 पर्यंत मी माझा निर्णय जाहीर करू। प्रशांत जगताप सध्या मुंबईत आहेत। काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोघांकडून त्यांना खरं तर बोलवणं आलं होतं आणि दोन्ही पैकी एक पर्याय प्रशांत जगताप निवडतील असं तरी सध्या दिसतंय। एकतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, मुंबईचं जे टिळक भवन आहे, हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत, खरं तर त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याला विरोध स्थानिक नेत्यांनी दर्शवला होता, पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश आज होईल का ते ठाकरे गटासोबत मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश करतील। म्हणजे 2 पर्याय प्रशांत जगतापांसमोर आहेत। ते सध्या मुंबईत आहेत आणि दुपारपर्यंत प्रशांत जगताप एक निर्णय जाहीर करून काँग्रेस किंवा ठाकरे गटात प्रवेश करतील असं तरी दिसतंय जगताप। बरं अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। जी अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या ओएसडी मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केला, मात्र दोघांचा संवाद होऊ शकलेला नाहीये। प्रशांत जगताप आज मुंबईत आहेत आणि आज दुपारी 12:30 नंतर प्रशांत जगताप हे निर्णय घेणार आहेत। एकीकडे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय। आज 12:30च्या दरम्यान ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे किंवा चर्चा तशी सुरू असतानाच आता आणखीन एक मोठी बातमी, एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं कळतंय। या दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाहीये, मात्र त्यांच्या ओएसडी मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे प्रशांत जगताप यांचा निर्णय नेमका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी त्यांना संपर्क साधल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय।